नमस्कार. तुमच्या सर्वांवर आणि तुमच्या परिवारावर माता राणीची अखंड कृपा राहो. तर आज आपण महालक्ष्मीची कहाणी बघणार आहोत. श्री महालक्ष्मीची कहाणी. ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, तिचं नाव पाट माधवराणी आणि दुसरी नावडती होती, तिचे नाव होते चिमादेवराणी. तर त्या राज्याला नंदबनेश्वर नावाचा एक शत्रू होता. तो क्षणी उडे आणि क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई, अशा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजाने सर्व लोक बोलाविली. नंदबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. लोकांनी बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीची लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई, आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा, तू गरिबाचा पोर, 4 पावले पुढे जा. झाडाआड ही वाळली भाकरी खा, म्हणजे तुला लोक हसणार नाहीत. म्हातारीने भाकरी दिली. म्हातारीची पोर भाकरी घेऊन निघाले. सगळ्यांच्या पुढे गेले. इतक्यात संध्याकाळ झाली. पोराशिवाय सर्व लोक घरी आले. त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही. पुढे मध्यरात्री काय झाले? नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोराने विचारले, बाई बाई, याने काय होते? त्यांनी सांगितले, पडले झडले सापडते, मनी चिंतील कार्य ते पूर्ण होते. ते ऐकून तोही त्याचबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा ह्यांनीही मागितला. तसा देवीने दिला. देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी परत आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली. परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता. त्याने ह्याला मारले असेल, असे लोकांनी राजास सांगितले. राजाने त्याला बोलवून धाडले. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्याने राजाला विचारले, राजा राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथे का बोलावले? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको. माझा वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात. पोर म्हणाला, राजा राजा, मी मारला नाही, पण तो देवीच्या वराने मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. त्यांच्या पुढे थोडासा गेलो. शिळी भाकरी झाडाआड खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की राजाचा शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असे म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझे बोलावणे आले. राजाने हकीकत ऐकली. आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिले, अर्ध भांडार दिले, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवले. पुढे म्हातारीचा पोर आनंदाने वागू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलू धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटाने तातू दाखविला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल. त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृत पूजा करावी. 16 अर्ध्य द्यावीत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्दशीला करावी. तर याप्रमाणे दर आश्विन मासी करावे, असा तिने वसा समजावून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झाले? राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजाने तातू पाहिला. हे काय म्हणून विचारले. राणीने तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझ्या घरी हारे बहू, दोरे बहू, कांकण बहू, कळावे बहू व्रतांचे सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी उदासी भटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला.
दासींनी तो तातू नवल वाटायला दिला. त्याला त्या राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला, त्याला नावडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. हा म्हणाला, उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिने सांगितले, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली करून वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले. पार माधव राणीचे महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कुठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीने उत्तर दिले, आज माझ्या घरी काही नाही. म्हातारीला राग आला. तिने तिला शाप दिला, सवतीच्या न्हाणी डाराडुरी करीत असशील. अर्ध अंग बेडकाचे, अर्ध अंग मनुष्याचे होऊन पडशील. इतके राणीने ऐकले. खदाखदा हसली. पुढे म्हातारी निघून गेली. ती चिमादेवीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचे साहित्य दिसले, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिने चिमादेवीला विचारले, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिने उत्तर दिले, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशाने ओळखावी, कशाने जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीण झाली, संध्याकाळी बायको झाली. अशा तिन्ही काळ तिने तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीने तिला घरात बोलावले, नाहू माकू घातले, पितांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीने व नवल वाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजण घागरी फुंकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. राजा तसा म्हणाला, मला तिथे घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीने पंचारती ओवाळली. राजाचा हात धरून मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली. तसे राणी म्हणाली, माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा सकाळी तुला घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करील. अर्ध अंग बेंडकाचे, अर्ध अंग मनुष्याचे अशी होऊन तिची चिमादेवी राणीने तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसे देवीने सांगितले की राजा तिला 12 वर्ष वनात धाडील. असे म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजाने तिला रथात घेतले. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी ती फाटके तुटके नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतले आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजाने विचारले की ओरडत किंचाळत कोण येत आहे, भूत आहे की खेत? शिपायाने सांगितले, भूत नाही, खेत नाही, तुमची राणी सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात घेऊन मारून टाका, असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागले. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसे शिपायांनी सांगितले, बाई बाई, रडू नका, आम्ही तुझ्या हातचे खाल्लेले आहे. आमच्याने काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतोय. पुन्हा तू या राज्यात येऊ नको, असे ते म्हणाले. राणीला तिथे सोडून आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. खूप हिंडली. जिथे जिथे घाई जाई तिथून तिथून लोक तिला हाकून पिटून लावी. कुठेच थारा मिळेना. पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथे गेली. तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ती आपली झाडा सारवण करी, पूजेचे ताट मांडून ठेवी. तशी तिने 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथे झाड सारवण कोण करतं, त्याने माझ्या समोर यावे. तशी ती ऋषीच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषीने झाडं सारवणाचे कारण विचारले. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. तिने सगळे सांगितले. ऋषींनी पोथ्या पुस्तके वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले. तर ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकविला. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसा राणीने आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती.
ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीने शाप दिला, ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा इथे आज उद्या येईल. तहानलेला असेल. त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करतील. तेही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला. पोटभर फराळ केला, पाणी प्यायला, कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारलं, इथले पाणी, फराळ, विडा ह्या सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचे खाल्ल्या प्यायले. आमच्यांनी काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिले. राजा म्हणाला, असे असेल तर तिचा शोध करा. शिपाई निघाले. ऋषीचा गुफा पाहिला. तिथे ती सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितले. राजा उठला, ऋषीच्या गुफेत गेला. त्याचे दर्शन घेतले. ऋषींनी ओळखले. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला राजाच्या हवाली केले. तसे उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात घातले. आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. चिमादेवी राणीला निरोप पाठविला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येतो आहे. त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाळली, माखली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोरी आली. राजाने विचारले, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं. नागकन्या नाहीत, देवकन्या नाही, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजाने चिमादेवी राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला. सुखाने रामराज्य करू लागला. त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण. तर जशी पाटमाधव राणीला महालक्ष्मीची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर हो. तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा माता राणी पूर्ण करो. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या भक्तिजीवन या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माता राणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. जय माता राणी, जय महालक्ष्मी माता.